नमस्कार, ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे. 17 ऑगस्टला भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. तर ते नेमकं काय आहे तर ते पाहूयात. अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतराची चाचणी यशस्वी झाली आहे. या संबंधात एक पोस्ट केलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16-17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे. म्हणजे ह्या योजनेसाठीचे जेवढे अर्ज आले होते त्यांची छाननी ही पूर्ण झालेली आहे. म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे आणि 16 आणि 17 ऑगस्टला सर्व जे काही लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये बँक अकाउंटमध्ये थेट हस्तांतरण केले जाणार आहे. म्हणजे पैसे पाठविले जाणार आहेत. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पाडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ दिनांक 17 ऑगस्ट रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींना सक्षम करणाऱ्या या योजनेचा शुभारंभ भव्य असावा असा प्रयत्न असून यासाठी आज या पार्श्वभूमीवर बालेवाडी स्टेडियम येथे कार्यक्रम स्थळाची पाहणी केली व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने विभागीय आयुक्त पुणे येथे बैठक घेतली. म्हणजे 17 तारखेला ह्याचा भव्य शुभारंभ असणार आहे. तो पुण्यामध्ये आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम येथे असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी वाहन पार्किंग व्यवस्था, जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था अशा सर्व बाबी नीटनेटक्या असाव्यात यासाठी संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. जे हा कार्यक्रम पुण्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात जी काही व्यवस्था लागणार आहे तर त्या संबंधित सूचना पण दिलेल्या आहेत. किती अर्ज मंजूर झाले ते पाहूयात. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींकडून उदंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1,44,36,059 महिलांनी या योजनेची नोंदणी केली आहे. या अर्जाची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 1,33,17,010 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रायोगिक चाचणी घेण्यात आली असून थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. म्हणजेच आता 16 आणि 17 तारखेला पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि ते DBTद्वारे महिलांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर केले जाणार आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.